सकाळचे वाजलेले आहेत बघा 6. मोबाईलमध्ये पण बघू शकता 6 वाजून 6 मिनटं झालेले आहेत. आणि मी आज सकाळी लवकर उठून ना लागलेली आहे टिफिन बनवण्यासाठी. कारण आज आहे विहानच्या स्कूलचा फर्स्ट दिवस आहे आज. तर आज ना मी बनवणार आहे बघा. त्याच्यासाठी मला 2 टिफिन बनवायचे आहेत. एक म्हणजे दुपारी लंचसाठी आणि एक म्हणजे नाश्त्यासाठी. तर हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर तुम्हाला सुरुवातीला समजलंच असेल की बघा आत्ता म्हणजे आज ना मी नेहमी लसूण सोलून ठेवते, पण मी विसरली आणि आज मला सकाळी घाई माझी एवढी टिफिनची आणि त्यात मला लसूण पण सोलायचा होता. इकडे कोथिंबीर पण यांनी रात्री आणलेली येताना, तर मला ती साफ काही करणं झालं नव्हतं काल आणल्याबरोबर. तर म्हणून मी आधी सकाळी आधी मी कोथिंबीर पण साफ करून घेतली आणि लसूण पण सोलून घेतला. त्यानंतर लागले बघा मी हे दोडक्याची भाजी आहे ना ती करणार आहे. एकदम साध्या सिंपल पद्धतीनं करणार आहे. मला जशी आवडते ना तशी, आणि विहानलाही आवडते. तुम्हाला तर माहितीच आहे मुलांचा जेवणाच्या बाबतीत माझ्या तरी काही प्रॉब्लेम नाही. जे बनवलं ना ते खातात ती. तर इकडे ना मी दोडक्याच्या वरी ज्या शिरा असतात ना, लाईन्स असतात ना, त्या मी काढून घेतलेल्या आहेत. त्या जर राहिल्या ना तर ते दाताखाली असं बरोबर नाही लागत, म्हणजे कडक लागतं. त्याच्यामुळं ते आधी शिरा काढून घेतलेले आहेत मी, आणि त्याच्यानंतर दोडकी धुवून घेतली आणि त्याच्यानंतर कट केलेली आहेत बघा. आणि इकडे बघा आज त्याचबरोबर ना मला बनवायचं आहे ज्वारीचं धिरडं. खूप छान रेसिपी आहे. कुठंही व्हिडिओ स्किप न करताना ही रेसिपी तरी आवर्जून बघा मी कशी बनवते ती. तर बघा दोडके इकडं कट करून झालेले आहेत माझे. आणि इकडं ना मी तवा आहे ना तो ठेवलेला आहे. हा ना माझा भिड्याचा तवा आहे. डोसे परत घावणे वगैरे बनवण्यासाठी मी हाच वापरते. तर त्या तव्यावर ना आधी हा तवा ना तयार करून घ्यायचा असतो आपल्याला. ह्याच्यावर ना तवा तापायला ठेवायचा आणि त्याच्यानंतर वरी तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यावर पाण्याचा थोडासा शिंतोडा द्यायचा, म्हणजे हा तवा ना आपला डोसे परत काय घावणे वगैरे किंवा धिरडं बनवण्यासाठी हा तवा रेडी होतो. माझ्याकडं कुठलाही दुसरा नॉनस्टिकचा तवा किंवा पॅन नाही आहे. मी ह्याच्यावरच करते बरं का नेहमी. तर इकडं ना बघा आज माझी एवढी घाई आणि बरीचशी कामं मला आधीच तयारी करून ठेवायला पाहिजे होती, पण ती मला आता अचानक करावी लागते. दोडक्यासाठी लागणार होतं शेंगदाण्याचं कूट, जे की माझ्याकडं नव्हतं. ह्याच्यासाठी ना कारळाचं कूट पण वापरलं जातं. त्याच्याने तर भाजी एक नंबर लागते कारळाच्या कूटाने, पण आता ते नाही आहे माझ्याकडं, तर मी शेंगदाण्याचंच कूट टाकणार आहे. तर साईडला बघा मी लगेचच काय केलेलं आहे, शेंगदाणे पण भाजायला ठेवलेले आहेत कढईमध्ये. आणि आता बघा टोपामध्ये ना मी आपल्याला ज्वारीचं धिरडं बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी ना मी जरा जास्त क्वांटिटीमध्ये ना आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी टाकले बेसनचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकले. तुम्ही ह्याच्यामध्ये रवा पण टाकू शकता. रवा टाकला ना तर जरा कुरकुरीत होतात घावणे. तर मला ना सॉफ्टच पाहिजे होते म्हणून मी काही रवा टाकलेला नाही, आणि माझ्याकडं ना रवा भाजलेला होता, कच्चा रवा नव्हता म्हणून मी टाकला नाही. तर आता इकडे लगेच ना मी दोडक्याची भाजी करण्यासाठी घेतलेली आहे. तर दोडक्याच्या भाजीसाठी बघू शकता तुम्ही, मी कढईमध्ये ना तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली आणि जो लसूण आणि हिरवी मिरची जो चेचून घेतलेला ठेचा होता ना मी तव्यात भाजलेल्या मिरच्या, त्याचा ठेचा करून ना मी टाकलेला आहे तेलामध्ये, तळलं आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहे बघा थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहेत हे कापलेले दोडके. आता हे ना असेच वाफेवर शिजवायचे. ह्याच्यात किंचितसा म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप ड्राय आहे, तुम्ही तेल कमी टाकलं ना तर खूप ड्राय दिसतं, तर त्यावेळेला ना थोडासा ना फक्त पाण्याचा शिंतोडा द्यायचा भाजी शिजण्यापुरता, आणि वरी प्लेटामध्ये ना पाणी ठेवायचं, म्हणजे खालच्या आणि वरच्या वाफेने दोडका एकदम छान शिजतो. तर आता इकडं लगेच साईडला मी ना घावण्यासाठी हे जे धिरडे आहेत ना ते बनवण्यासाठी ना मी त्या पिठाचे जे होतं पीठ, म्हणजे बेसनचं, ज्वारीचं आणि गव्हाचं, त्याच्यामध्ये बघा मी हिरवी मिरची, जास्त तिखटवाली हिरवी मिरची वापरायची नाही बरं का, ह्याच्यामध्ये कमी तिखटवाली वापरायची, त्याचा एक वेगळा फ्लेवर पण असतो बघा त्या मिरचीचा. ती हिरवी मिरची, लसूण आणि जिरे चेचून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये माझ्या. त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे, कोथिंबीर टाकली आहे. आता वरून ना हळद टाकायची
आणि तुम्हाला आवडत असेल थोडासा ओवा टाकला तरी चालेल, पण मी काय ओवा टाकला नाही. हळद टाकायची, पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता बघा हा बॅटर की नाही थोडा पातळच ठेवायचा, घट्ट ठेवायचा नाही. आता माझा नॉनस्टिक तवा असेल ना तर त्याच्यावर एकदम जाळीदार उठतं, पण आता हा आहे घावण्याचा तवा, ह्याच्यावर थोडेसे जाडच होणार आहेत माझे जे धिरडे आहेत ना ते. तर आता बघा ह्याच्यात मी हळद आणि मीठ टाकून घेते, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि इकडं साईडलाच बघा माझी दोडक्याची भाजी पण कशी शिजलेली आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. तर मी ह्याच्यात मीठ टाकायला विसरले, हे बरं झालं लवकर लक्षात आलं माझ्या, नाहीतर विसरलीच असते मी. तर बघा भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे दोडक्याची. आणि आता मी बनवायला घेत आहे बघा धिरडे. साईडला मी काय केलं, तो ना एक गॅस आहे ना तो स्लो चालतो आणि एक फास्ट चालतो. तर आता जो आहे ना हा पहिलावाला ज्याच्यावर मी तवा ठेवला आहे ना तो ना जरा फास्ट चालतो, तर म्हणून त्याच्यावर ना मी ठेवलेला आहे हा भिड्याचा तवा. आणि हा खूप वजन आहे ह्या तव्याचं, कमीत कमी ना 1.5-2 किलोचा तरी असेल बरं का. तापायला खूप वेळ लागतो. तर आता जो कोणी गॅसचा विचार करत असेल किती गॅस जळेल, तर त्यांनी मग नॉनस्टिक पॅनच वापरा, पण मी तर हाच वापरते. तर असं बघा इकडं ना बॅटर व्यवस्थित तयार झाले आणि तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते. आणि आता हा तवा कसा तयार केला तुम्हाला मी 2-3 वेळा दाखवलाच असेल, तरी पण मी तुम्हाला परत एकदा सांगते. तवा गरम करायचा, त्याच्यावर तेल टाकायचं, व्यवस्थित कांद्याने पसरवून घ्यायचं तेल, त्याच्यावर परत पाण्याचा शिंतोडा मारायचा, परत थोडंसं तेल, कांदा असतो ना कांदा तेलात बुडवायचा, परत तव्यावर फिरवायचा, परत पाण्याचा शिंतोडा द्यायचा. असं 2-3 वेळा केलं ना हा तवा लगेच रेडी होतो. आणि बघा त्याच्यावर नंतर मी ना हे धिरडं टाकलेलं आहे बनवायला, आणि तुम्ही बघू शकता हे कसं उठले ते बघा, किती छान उठले नाही का. तर ह्या पिठामध्ये मी काय काय टाकलं ते तुम्हाला सांगितलंच असेल, तर परत एकदा सांगते. आपलं हिरवी मिरचीचा ठेचा न भाजता बनवायचा, लसूण, हिरवी मिरची, जिरं वाटून घ्यायचं. परत बेसनचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि तांदूळ किंवा गव्हाचं पीठ, तुम्हाला जे पण असं पाहिजे असेल ते, पण गव्हाचं पीठ टाकाच, कारण ना त्याच्यामुळं जरा चिकटून राहतं बरं का. म्हणजे पीठ एकदम एकमेकांना असं आणि तुटणार नाहीत आपले जे धिरडे आहेत ना ते. त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कसुरी मेथी एक टाकलेली आहे, मी विसरली तुम्हाला सांगायला, कसुरी मेथी पण टाकलेली आहे. तर बघा असं इकडं झालेलं आहे, एक एक धिरडं चालूच आहे आणि साईडला ना माझी जी दोडक्याची भाजी आहे ना ती पण शिजते आहे. तर आता ना इकडं ना मी शेंगदाणे जे भाजले होते ना त्याच्यावरची थोडीशी साल काढून घेतली आणि मिक्सरला ना वाटून घेतली इकडं मी बघा साईडलाच. आणि एक 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 आहे ना माझं धिरडं इकडं तयार होतं आहे, इकडं भाजी पण शिजते. तर भाजी बघा तयार झाली आणि आता मी ना घेतलेली आहे ज्वारीची भाकरी करण्यासाठी. विहान ना असं काही नाही आहे त्याचं की ज्वारीची नको भाकरी किंवा चपाती नको, असं काही नाही. तो ज्वारीची भाकरी आवडीनं खातो, तांदळाची तर भाकरी प्रचंड आवडते त्याला, आणि चपातीही खातो. त्याचं असं काही नाही की हे नको ते नको. हां, पण बघायला गेलं ना तसं तर त्याला तांदळाची भाकरी जास्त आवडते आणि स्वीटूला ना चपाती जास्त आवडते. तर बघा बोलता बोलता इकडे ना माझं जे धिरडे आहेत ना तेही चालू आहेत आणि साईडलाच ना मी ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी घेतलेली आहे. तर भाकरी तर माझ्या नेहमीच बघता मला तर वाटते मी चपातीपेक्षा मोस्टली जास्त तर मी ना ज्वारीचीच भाकरी बनवते, तुम्हाला माहितीच असेल. आणि इकडं साईडलाच बघा मी हे जे धिरडे आहेत ना तेही बनवण्यासाठी घेतलेले आहेत. तर एक एक धिरडं तुम्ही बघू शकता कसं उठतं आहे माझं ते. आणि मी जसं बनवाय घेतले ना तसं विहानना इकडं खाण्यासाठी चालू केलेलं त्यांनी दोघांनी. आता बघा हे धिरडे ना मला द्यायचं आहे त्याला नाश्त्यासाठी, आणि टिफिनमध्ये ना मी ज्वारीची भाकरी आणि जे ह्याची भाजी केलेली आहे ना दोडक्याची ते देणार आहे विहानला. त्याचबरोबर बघा मला दुपारी ना हे सगळं आटपून ना दुपारी जायचं, मला म्हणजे दुपार नाही, हे सकाळची कामं आवरली ना तर मी लगेच जाणार आहे स्वीटूचं ॲडमिशन बघण्यासाठी. आता तिचाही विचार करायला पाहिजे, तिलाही कुठंतरी स्कूलमध्ये टाकायला पाहिजे, कारण तुम्हाला माहितीच असेल बघा ती सकाळी उठल्यापासून फिरत असते. सकाळी उठल्यापासून नाश्ता करते ना तशी आमची मॅडम ना प्रत्येकाच्या घरी एकदा जाऊन येतेच. आणि त्याच्यानंतरच मग म्हणजे घरात तिला बसायला जास्त आवडतच नाही, काय माहिती ती अशी का करते, तिला बाहेर फिरायला जास्त आवडतं. आणि मला असं वाटते आत्ता जर ती घरात बसून राहिली ना तर तिला ना नंतर शाळेत जायला ना खूप कठीण होणार आहे.
बघा तिच्या इच्छा होता ना, तर विहानना खूप आवडीने म्हणजे अभ्यास करायचा. त्याला भरपूर पोयम यायच्या बरं का. मराठीच्या 36 पोयम यायच्या, 36 पोयम. इंग्लिशच्या 5-7 पोयम यायच्या. म्हणजे तो खरंच खूप म्हणजे करायचा. पण स्वीटूला ना अजून काही येत नाही, कारण ती एका ठिकाणी बसतच नाही. तिचा हाच प्रॉब्लेम आहे की ती एका ठिकाणी बसतच नाही अभ्यासाला. मी भरपूर वेळा ट्राय केले. तर आता बघूया तिचंही ॲडमिशन करायचं आहे मला, काय करते ते. तर असं बघा, इकडं बघत बघत माझ्या भाकरीही झालेल्या आहेत, धिरडेही झालेले आहेत आणि भाजी पण शिजलेली आहे. तर आता विहानचा ना लगेचच मी घेते टिफिन भरण्यासाठी. आणि ह्यांना पण ना म्हणजे माझ्या मिस्टरांना पण मी देते आता सकाळी सकाळी खाण्यासाठी जेवण देते. बघा मी आता स्कूलला चालला ना विहान, तर मी नाश्त्याचं जास्त काही असं कुटाणा करतच बसत नाही. डायरेक्ट ना जे डब्याला बनवते ना तेच खायला देते ह्यांना. आणि दुपारी पण तेच असतं, संध्याकाळी परत दुसरं जेवण बनवावंच लागतं. कारण बघा आता सकाळीच तुम्ही बघू शकता 2-3 आयटम तर होतातच. मग अजून परत दुपारी काय करत बसणार ना, त्यापेक्षा ना दुपारी काही करतच नाही. सकाळी जे आहे ना तेच दुपारी पण खातो. आता बघा एका डब्यामध्ये मी भरलेलं आहे बघा ते धिरडे, आणि ते दुसऱ्या डब्यामध्ये भरलेले आहे मी भाकरी आणि भाजी. आणि ह्यांना पण लगेच बघा ताटामध्ये मी दोडक्याची भाजी, धिरडं आणि भाकरी दिलेली आहे जेवणासाठी. आता विहानचं आणि स्वीटूचं तर झालेलं आहे बघा खाऊन. आता म्हटलं आज त्यांना विचारलं की बाबा तुम्ही दूध घेताय का दोघंजणं. तर विहान तर हा बोलला. स्वीटू काय करते माहिती नाही. स्वीटूची जरा नाटकीच असतात खाण्यापिण्याची. तर आता बघा हे जे आहे ना मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हॉर्लिक्स, आणि ह्याची रेसिपी डिटेल्समध्ये मी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे. तर तुम्ही नक्की बघा. खूप पौष्टिक आहे मुलांसाठी आणि हेल्दी आहे. उगाच बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा ना आपण घरात बनवून दिलेलं बरं असतं. आणि तुम्ही बघू शकता मी मुलांना नेहमी घरातलंच होता होईल तेवढं ना घरातलंच काहीतरी देत असते. आता ना विहानसाठी मला ना काहीतरी दुसरं स्नॅक्स पण बनवावं लागेल, कारण रोज अशी 2-2, 3-3 पदार्थ बनवायचं म्हटलं ना सकाळी खूप वेळ जाणार आहे. तर ते तर बनवेनच मी, पण त्याचबरोबर ना लाडू वगैरे काहीतरी असं बनवायचा माझा विचार चालू आहे. पण बघूया आता वेळ भेटतोय की नाही ते. कारण बघा आत्ता थोडंसं म्हणजे आजी ऑफ झाल्या, त्यामुळं थोडं मी क्लासला ना सुट्ट्या काढल्या आहेत. म्हणजे 8-10 दिवस मी सुट्ट्या काढलेल्या आहेत क्लासला. आता जेव्हा क्लास चालू होईल ना, आता मला उद्यापासून बहुतेक जावंच लागेल, कारण आजच मॅडमचा फोन आलेला की बरंच काही माझं ना मिस होत आहे जे मॅडम शिकवत आहेत ते. तर आता मी कुठला क्लास करते हे तुम्हाला नक्की सांगेन. जेव्हा मी लाईव्ह येईन ना तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन की मी कुठला क्लास करते ते. तर विहानचा आज फर्स्टच दिवस होता आणि त्याचे काय बुक्स वगैरे भरायचं त्याला अजून एवढी काही आयडिया नव्हती. तो इकडं नाश्ता आणि त्याचं दूध पिणं चालू होतं ना, तोपर्यंत मी ना मोबाईलमध्ये बघितला काय मेसेज येतोय काय नाही. आणि बघा त्याप्रमाणेच मला बुक भरायचे होते विहानचे बॅगमध्ये. इकडं ना दोघांनाही दिलेलं आहे मी दूध पिण्यासाठी, आणि दोघांचं बघा काय चाललेलं आहे आता. तर जसं विहान करतो ना तसं ती विहानची कॉपी करत राहते. तिला सगळं काही तो घेईल ते हिला पाहिजे असतं, आणि ह्याच्यामुळंच दोघांची ना खूप भांडणं होत असतात प्रत्येक वेळी.
तर इकडे ना विहानचं मी बुक्स भरत होती बघून, आणि हे पण बघत होते कपाटात अजून काही बुक्स आहेत का त्याचे वगैरे. कारण बघा हा फर्स्टला गेला आहे आणि आम्हाला अजून म्हणजे बघा CBSE पॅटर्न आहे, मुलांचं सध्या काय म्हणजे खूप चेंज झालेलं आहे ना सध्या. तर आम्ही दोघं पण थोडंसं कन्फ्यूज आहोत, जास्त नाही पण थोडंसं तरी कन्फ्यूज आहोत. तर हळूहळू आम्हाला पण लक्षात येईल की नेमकं त्याचं कसं आहे काय, आणि कुठले बुक्स कसे द्यायचे ते वगैरे सगळं लक्षात येईल. तर बघा इकडं त्यांना मी लिंबू पाणी दिलं पिण्यासाठी, आणि दोघांचंही झालेलं आहे नाश्ता, ह्यांचा पण झालेला आहे नाश्ता. आणि आता हे म्हणजे मी पण आली खाली, विहानचा आज पहिलाच दिवस आहे तर त्याला म्हणलं बसमध्ये बसूया आणि मगच वरती येऊ, कारण तो पण बोलत होता मम्मा चल खाली चल खाली. आणि आम्ही खाली जाऊन थांबलो आणि बस चालला दादा, बाय कर दादाला, बाय बाय बाय. ए इथंच बस बाबू, बाय बाय बाय. सुटू बाय कर दादाला. विहान गेला आता स्कूलला. तर आता मी घरातलं ना सगळं काही आवरणार आहे आणि स्वीटूला घेऊन जाणार आहे स्कूल तिच्यासाठी ना स्कूल बघण्यासाठी. तर विहान जेव्हा स्कूलला गेला ना तर त्याचे पप्पा पण त्या बसच्या पाठीमागे गेले, कारण त्यांना म्हणजे असं वाटत होतं की तो नीट उतरेल का किंवा बसमध्ये नीट बसला आहे का हे बघण्यासाठी ते गेलेले. कारण बघा मुलावर खूप प्रेम असतं, प्रत्येक आईवडिलांचं असतं, आणि तो पहिल्यांदाच म्हणजे बसमध्ये असा बसून गेलेला आहे. तसं आम्ही त्याला नर्सरीलाही बस लावलेली, पण त्याचा ड्रायव्हर सतत चेंज व्हायचा म्हणून आम्ही तेव्हा बंद केली. एक 8-10 दिवसच आम्ही बस लावलेली त्याला. त्यानंतर बघा मी स्वीटूला आलेली हे स्कूल बघण्यासाठी तिच्यासाठी. तर हे प्री स्कूल आहे, आणि तिथं गेल्यानंतर ना ही जी खेळणी होती ना त्याला ना ती कोणालाही हात लावू देत नव्हती. आता मला टेन्शन येते जेव्हा ही खरंच स्कूलमध्ये जाऊन बसेल ना तेव्हा ही इतर मुलांसोबत कसं राहील, म्हणजे शेअर करेल का की भांडत बसेल माहिती नाही. आणि ह्याच्यानंतर बघा घरी आल्यानंतर हे जे दिसतंय ना डेकोरेशन, ते जे बाजूचे काका आहेत ना आमचे, तर त्यांच्या मुलीची डिलेवरी झालेली आणि त्यांच्या घरी ना लक्ष्मी आलेली आहे, कन्यारत्न प्राप्त झालेलं आहे त्यांना. त्याच्यासाठी ना मी हे डेकोरेशन केलेलं. त्याच्यानंतर बघा ह्यांनी ना स्कूलमध्ये हे गेले ना तर तेव्हा त्यांनी हे विहान कसं जातो स्कूलमध्ये ते बघण्यासाठी, कारण गेटच्या बाहेर उभ्या राहतात ह्या बस ज्या आहेत ना त्या स्कूलच्या, आणि तिथून थोडं चालत आतमध्ये जावं लागतं स्कूलमध्ये. त्यानंतर बघा त्यांनी जेव्हा स्कूल सुटली ना विहानची तेव्हाही ते गेलेले की तो कसा येईल गेटमधून आणि बसमध्ये जी बस आहे त्याची त्याच्यातच चढतो का हे बघण्यासाठी. कुठे आहे बेबी? सानूकडे. बरं तुझा आजचा दिवस कसा होता बाबू? कशी वाटली स्कूल? विहान आला स्कूलमध्ये आणि त्याला ना स्कूल खूपच आवडली. आणि त्याच्यानंतर बघा शेजारी बेबी आलाय म्हणून तो खूपच एक्सायटेड होता. आल्याबरोबर तो बेबी बघण्यासाठी गेला. तर असो आजचा व्लॉग्स मी इथंच थांबवते. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.